पाऊस पडायला सुरुवात झालाय आणि आता रानभाज्या सुद्धा हळूहळू मिळायला लागल्या आहेत. आज बघूया आपल्याला काय काय रानभाज्या मिळतात. तर पहिली मी तुम्हाला दाखवते आखूर. आखूर म्हणजे अंकुर असं असावं. हा आहे आखूर. हे बघा इथे आखूर आहे, ते आखूर आले. आखूर म्हणजे कोवळे अंकुर आहेत आणि हा कोवळा अंकुर असा तोडायचा, म्हणजे तिथपर्यंत टिक जितका आवाज येतो ते तोडायचा आणि याची भाजी खूप छान लागते. तर मी जवळून दाखवते तुम्हाला. तर हा आहे अंकुर असा जमिनीतून आलेला आणि हा काळा आहे, त्याच्यावर असे लाईन्स आहेत हिरव्या, एकदम गुळगुळीत आहे आणि हा असा तोडायचा. आवाज आला कट. अजून इथे पण आहे बघा, त्याच्यामध्ये हिरवे पण असतात, काहीला काटे असतात, काही खरखरीत असतात, असे याचे 7 प्रकार असतात एकूण. तर हा काळा अंकुर आहे आणि एकदम गुळगुळीत आहे आणि याची पानं अजून पूर्ण मोकळी झाली नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. हे वेल जमिनीतनं येताना छोटी छोटी जी झाडं आहेत त्या झाडांचा आधार घेऊन त्याला गोल गोल असे गुरफटून वरती मोठे होत असतात. तर आत्ता काढताना मला ते असे सोडून सोडून काढावे लागत आहेत, नाहीतर ते कोवळे असल्यामुळे पटकन तुटतात. काही ठिकाणी याला चाई असं म्हणतात. तुमच्याकडे याला काही वेगळं नाव असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. एवढे मिळाले इथेच. काही ठराविक जागा असतात त्या ठिकाणी ते दरवर्षी रुजतात. दुसरा प्रकार मी दाखवते. हा जो वेल आहे हा खुरसाच आहे, पण हा खात नाहीत. हे बघा, हा सेमच आहे, फक्त हा खरखरीत आहे. याला टेक्स्चर आहे, हे खरखरीत आहे आणि याचं पान थोडंसं दिसतंय. हा खाल्ला जात नाही. हे बघा, याच्यात काहीच फरक नाही आहे. हा आणि हा सेमच आहे, फक्त टेक्स्चर खरखरीत आहे. आपण टाकून देऊया. आणि हे आपल्याला इथे एवढे मिळाले आहेत. हे इथे वरती बहाव्याचं झाड आहे, त्याला फुलं वगैरे येऊन गेली आहेत. मराठीत याला बहावा, कर्णिकार असं म्हणतात. पिवळ्या फुलांचे झुपके तुम्ही बघितले असतील बहावाच्या, आणि खाली तुम्ही बघत असाल तर त्याच्या शेंगा आहेत पडलेल्या. हे बघा, ही बहाव्याची शेंग आहे, केवढी मोठी आहे. आणि ही जर तोडली तर आतमध्ये याच्यात चिकट चिकट पदार्थ असतो. डांबरासारखा दिसतो साधारण. या शेंगेतला गाभुळलेला चिंचेसारखा गर माकडं, कोल्हे, अस्वल, पोपट अगदी आवडीने खातात. एकदम चिकट आहे आतमध्ये. अशा खूप साऱ्या शेंगा आहेत इथे पडलेल्या. काही जाळलेल्या पण आहेत. या छोटी साईज आहे. पावसाळा सुरू आहे त्यामुळे सगळीकडे हिरवगार आणि थंड वातावरण आहे. ही इथे टाकळ्याची भाजी रुजली आहे. कुड्याची फुलं आणि हा रानकुडा आहे आणि याला पांढरी शुभ्र फुलं लागली आहेत, फुलांचे घोस लागले आहेत. तर या फुलांची भाजी केली जाते आणि केसात सुद्धा माळली जातात, गजरा सुद्धा केला जातो. ही फुलं गळून गेली की त्याला शेंगा येतात आणि या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते. या शेंगांची भाजी जरा कडवट लागते, फुलं आहेत पण छान असते चवीला. तरी आम्ही शेंगा काढून घेते भाजीसाठी. छोटी छोटी भरपूर झाडं आहेत रानकुड्याची आणि त्याला फुलं शेंगा असं सगळं लागलंय. आणि आता माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे नदीकाठ. इथं मी कितीही तासन तास अगदी आरामात बसू शकते. पण इथे मी एक गंमत बघत होते. बारीक बारीक पाऊस लागत होता आणि पक्षी आजूबाजूला ओरडत पाण्यावरती असे फिरत होते आणि मध्येच एखादा पक्षी जाऊन
पाण्यामधला मासा घेऊन जात होता आणि असं बऱ्याचदा होत होतं. आणि शेवटी पाऊस आला. अगदी बारीक रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.